हे पहिल्यापासून आमची भूमिका असल्यामुळे त्या दिशेने आम्ही चालतोय. बरं, एन्काउंटर याच कार्यक्रमामध्ये उभाठाचे अनिल परब हे देखील आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काय हरकत आहे आम्ही खानाला महापौर केलं तर, आमचा शिवसैनिक येतो, आम्ही त्याला करणार महापौर. हो, त्यांना मग मला असं वाटतं त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बाकडे त्यांना पाठवायला लागेल आम्हाला. कारण का आमच्या मुंबईमध्ये तर आम्ही हे व्हायला कधीच देणार नाही. कारण का जिथे जिथे या जिहादी मानसिकतेचे लोक सत्तेवर बसलेले आहेत, तुम्ही न्यूयॉर्कची अवस्था बघा, तुम्ही लंडनची अवस्था बघा, युरोपमधले असंख्य शहरं, आज तिथे हिंदूंना अक्षरशः जाळलं जात आहे, संपवलं जात आहे. बांगलादेशची अवस्था बघा काय चालली आहे. जिथे जिथे हे जिहादी जाऊन मुख्य खुर्चीवर बसलेले आहेत तिथे त्यांनी हिंदूंना संपवलेले आहेत. आश्चर्य असं वाटतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे एक कडवट हिंदुत्ववादी होते, त्यांच्याच पक्षाचा, आता त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार आहेत. हे बाळासाहेबांचे विचार कधीच नव्हते. 39 वर्ष आमचे वडील शिवसेनेमध्ये होते. बाळासाहेबांसारखा जहाल आणि कडवट हिंदुत्ववादी मला नाही वाटत देशामध्ये कोणच होता. आणि त्यांच्या पक्षात त्यांच्या तालमीतला तयार झालेला एक कार्यकर्ता जेव्हा म्हणतो की मुंबईमध्ये अगर मुसलमान महापौर बसला तर काय हरकत आहे, म्हणजे आहे ना, हिंदू महापौर बसला तर यांना मिरची लागते, पण मुसलमान महापौर बसला, बुरकेवाली महापौर बसली तर त्यांना काही हरकत नाही. हाच विषय घेऊन तर आम्ही मुंबईकरांकडे चाललो आहे. ही धोक्याची घंटा आहे. उद्या त्या रशीद मामूसारखे लोक, मुलतानीसारखे लोक, जे लोक आज बॉम्बलास्ट सारखे असंख्य गोष्टीमध्ये आज त्यांचा सहभाग होता, ते उद्या निवडणुका लढायला लागल्यात ना ऋषालीजी. मग ही मुंबई काय आपली राहत नाही. मुंबईमध्ये असलेल्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुका बंद होतील, तिथे सणासुदी हिंदूंचे बंद होऊन जातील. तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पण जय श्रीराम म्हणू शकत नाहीत. हिंदू म्हणून ह्या मुंबईमध्ये आपलं अस्तित्व काय राहील ह्याचा विचार करून मला असं वाटतं 15 तारखेकडे पाहिलं पाहिजे. कारण हे जे काय समोरचे आहेत, तुम्ही सांगा, जेव्हा वारिस पठाण म्हणतो की बाबा मी बुरखेवालीला महापौर बनवणार, तेव्हा उबाटावाले बोलतात, तेव्हा ठाकरेवाले बोलतात, कोणच बोलत नाही. पण जेव्हा कृपाशंकर सिंग बोलतात की बाबा मी उत्तर भारतीयाला बसवणार, तर लगेच त्यांची मिरची लागते. मुंबईचा महापौर जसा आमच्या देवेंद्रजींनी स्पष्ट केलेला आहे, तो मराठीत होणार, हिंदूच होणार आणि महायुतीचाच होणार. पण आपल्याला ह्यांचं षडयंत्र ओळखायला आलं पाहिजे असं मताचं मी आहे.